नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आज बनवणार आहोत गूळ आणि मैद्यापासून केक। तर मी इकडे घेतलं 4 चमचे तूप, 1 वाटीपेक्षा कमी गूळ आहे, पाऊण वाटी, आणि त्याला घेऊ छानपैकी मिक्स करून। आणि इकडे घेतला 1 वाटी मैदा। आता घेऊया छानपैकी फिरवून त्याला। 1 कप दूध घेतलं, जसं लागेल तसं त्यात आपण यूज करू, जितकं लागेल तितकं। हाताने फेटायला खूप जड जातं, त्यामुळे मी मिक्सरमध्येच करत असते। तर बघा, आता पूर्ण 1 कप दूध लागलेलं आहे आपल्याला। 1 चमचा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकत आहे। इकडे झालं कन्सिस्टन्सी बघा, खूप छान झालेली आहे तयार। इकडे ठेवले मी ड्राय फ्रूट्स। आणि भांड्याला घेऊया कागद टाकून, त्यामध्ये तूप लावून आणि त्याच्यावर छान असा मैदा टाकून घ्यायचा, मग ते चिकटत नाही खाली। तर मैदा टाकायचा, एक्स्ट्राचा मैदा काढून टाकायचा। इकडे बघा, मी काजू, बदाम, पिस्ते, गुलाब पाकळ्या छानपैकी त्याचे हार्ट शेपमध्ये करून ठेवले। आता ते टाकून घेऊया मोल्डमध्ये। त्यावर मध्ये कट केलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते लावायचे। आणि परत एकदा टाकून घ्यायचे आपल्याला दुसऱ्या लेयरमध्ये। खूप छान दिसत आहे ना, बघा किती सुंदर दिसतो। आता इकडे बघा कसा वाटतो, छान वाटतो ना? आवडला की नाही तुम्हाला? तर इकडे ठेवली मी कढई, त्यामध्ये प्रीहीटसाठी मीठ टाकलं आणि आता त्यात ठेवून देऊया। याला लागतील 20 ते 25 मिनिटं। आणि आता याला झाकण ठेवून आपण बेक व्हायला, म्हणजे शिजवायला ठेवून देऊ। बघा 10 मिनिटं झाली आहेत, छान येतोय वरती, अजून वेळ आहे त्याला। आता होत आला तो, नाईफला काही चिकटला नाही। बघा 20 मिनिटं झालेली आहे, झाला आपला केक तयार। आणि खूप छान असा स्पॉन्जी केक तयार झाला गुळाचा, आणि बघा खूप सुंदर दिसत आहे। आता यात आपण त्याच्या कव्हरमध्ये ठेवून देऊया आणि संध्याकाळी तो आपल्याला कट करायचा आहे। खूप छान लागतो बरं का, एक वेळ नक्की करा असला केक। थोडासा केस छोटा झालेला आहे, तरी पण तो आरामशीर बसवला मी। तर बघा किती सुंदर झाला। तुम्हाला आवडला असेल तर बनवून खा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।